महात्मा गांधी विद्या मंदिर द्वारा संचालित महाराजा सयाजीराव गायकवाड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव अर्थशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या द्वितीय दिवसाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर NK देवरणीय सर, सन्माननीय डॉक्टर राजेंद्र बोरसे सर, परिषदेचे कन्व्हेनर डॉक्टर MP हिरे सर, को कन्व्हेनर डॉक्टर DK जाधव सर, कोऑर्डिनेटर डॉक्टर DN सोनवणे सर, डॉक्टर BM सोनवणे सर, आभासी परिषदेला उपस्थित सर्व सन्माननीय प्राध्यापक बंधू भगिनी, आज मला जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे 21व्या शतकात शेती व सेवा क्षेत्रामधील संधी व आव्हाने. सर्वप्रथम मी 21व्या शतकात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील शेती क्षेत्रातील संधी आणि आव्हाने या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. अवर कल्चर इज ऍग्रिकल्चर असं आपण म्हणतो. जीवो जीवस्य जीवनम हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे एकमेव क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय. सुरुवातीला शेती हे प्रथम स्थान असणारी, व्यवसायाला गौण आणि नोकरीला कनिष्ठ स्थान असं समीकरण सुरुवातीच्या काळामध्ये दिसत असलं तरी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती हे समीकरण आपणास पाहावयास मिळते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1948 ला स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण जाहीर झाले आणि औद्योगिक विकासाला देशात चालना मिळाली. औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा या दृष्टीने विविध उद्योगधंदे देशामध्ये विकसित झाले आणि साहजिकच कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे जे हात आहेत ते औद्योगिक क्षेत्राकडे वळले आणि कृषी क्षेत्रामध्ये कुठेतरी एक निरुत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परंतु असे असले तरी देशात सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणारे जर कोणते क्षेत्र असेल तर ते शेती क्षेत्र आहे. सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेणारे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलं की उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्रामधील विविध सेवा उद्योग या काळामध्ये विस्कळीत झाले होते. अनेक कंपन्यांमध्ये काम करणारे नोकरदार वर्ग आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांवर या काळात बेरोजगारीची वेळ आली होती. अनेक लोकांना घर वापसी या काळामध्ये करावं लागलं होतं. परंतु याही काळात शेती क्षेत्र मात्र सुरक्षित होतं. सुरळीतपणे शेती क्षेत्राची कामे सुरू होती. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये बेरोजगारीची जी वेळ आहे ती कुणावरही आली नाही. कारण शेती क्षेत्र हे शेवटी आमच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणारे क्षेत्र आहे. शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचं उत्पादन होतं. म्हणजेच पोटाचा मार्ग हा शेती क्षेत्रामधून जातो. भारताची आर्थिक, सामाजिक
विकासामध्ये शेती क्षेत्राचं अनन्यसाधारण महत्व आहे. शेती उत्पन्नाचा आंतरराष्ट्रीय व्यापार, केंद्र सरकारच्या शेती क्षेत्रासाठीच्या नव्या उपयुक्त योजना, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ऑर्गनाइज रिटेल ॲग्रो प्रोसेसिंग व लॉजिस्टिकच्या क्षेत्रात पदार्पण झाल्यामुळे 21वे शतक हे शेती व्यवसायासाठी सुवर्ण संधीचे आहे. साधारणपणे शेती क्षेत्रामध्ये ज्या विविध संधी आहेत त्या संधींची आपण या ठिकाणी चर्चा करू. त्यामध्ये पहिली संधी आपल्याला सांगता येईल की फुलशेती. आधुनिक काळात देशी बाजारपेठ असो की विदेशी बाजारपेठ असो, यामध्ये फुलांची भरपूर मागणी आहे. कारण जन्मसंस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे जे विविध कार्यक्रम होतात त्यामध्ये फुलांचं विशेष असं महत्व आणि मागणी आहे. विविध धार्मिक उत्सव, सण, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि लग्न समारंभासारखे इतर कार्यक्रम, या सर्व कार्यक्रमांमध्ये फुलांची मागणी असल्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगली किंमत फुलांना आहे. त्यासोबतच विविध जे डेज आपण साजरे करतो त्याच्यामध्ये बर्थडे आहे, डॉटर्स डे, मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे, या काळामध्ये सुद्धा फुलांची मागणी फार मोठ्या प्रमाणावर असते. आणि म्हणून फुलशेती हा एक अतिशय फायदेशीर असा व्यवसाय आपल्याला शेती क्षेत्रामध्ये सांगता येईल. त्यानंतर आपल्याला दुसरं संधी शेती क्षेत्रामध्ये सांगता येईल की रोपवाटिका. अलीकडे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरी छोटंसं गार्डन असावं. शैक्षणिक संस्था असेल, हॉटेल असेल, मॉल असेल किंवा प्रेक्षणीय स्थळे असेल, धार्मिक स्थळे असेल, तर इतर या सर्व ठिकाणी आपल्याला सुंदरसे बगीचे पाहायला मिळतात, ज्यामध्ये फुलझाडं, फळझाडं आणि वेगवेगळ्या प्रकारचे शोची झाडे सुद्धा असतात. आणि महागड्या किमतीची ही झाडं खरेदी करायला लोक तत्पर असतात. आणि म्हणून रोपवाटिकाचा उद्योग आहे किंवा रोपवाटिकाचा व्यवसाय आहे, हा सुद्धा शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये अर्थार्जनासाठी रोपवाटिका उद्योग महत्वपूर्ण असा वाटतो. मिश्र शेती ही सुद्धा एक संधी शेती क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते. घटते कृषी क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या, त्यामुळे शेतीचे उत्कृष्ट मॉडेल म्हणजे मिश्र शेती होय. आधुनिक काळामध्ये एकाच पिकाची शेती न करता मिश्र शेती जर केली तर ती अधिक संयुक्तिक आणि फायदेशीर ठरेल. औषधी वनस्पतींची शेती सुद्धा एक संधी शेती क्षेत्रामध्ये आहे. अलीकडे आयुर्वेदाचं महत्व जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी रामायण काळापासून आपण पाहतो की आयुर्वेदाचं महात्म्य सांगितलेलं आहे. चरक साहित्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचं महत्व सांगितलेलं आहे. आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतात त्या अतिशय गुणकारी असतात. आणि म्हणून अलीकडच्या काळात प्रत्येक जण आपल्या स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये सजग झालेला आहे. आणि अशा काळामध्ये आयुर्वेदाकडे दिवसेंदिवस लोकांचा कल वाढतो आहे. आणि म्हणून आयुर्वेदिक वनस्पतीची जी शेती आहे ती करणं आज फायदेशीर असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये शतावरी आहे, तुळस, पदिना, आवळा, बेल, सर्पगंधा, अश्वगंधा, अशोक, अनंतमूळ, गोखरू, अडुळसा, गवती चहा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींची किंवा औषधी वनस्पतींची शेती केली तर निश्चितपणे चांगली मागणी बाजारपेठेमध्ये आहे आणि चांगली किंमत देखील या औषधी वनस्पतींना आपल्याला दिसते. फळशेती सुद्धा एक चांगली संधी आहे, कारण फळाचं सुद्धा चांगलं मार्केटिंग होतं आणि
फलोत्पादन केल्यास अधिक लाभ जो आहे तो प्राप्त होतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जे आहे ते सुरू आहे आणि सोबतच फळांवर प्रक्रिया करणारे जे विविध उद्योग आहे त्या विविध उद्योगांचा विकास सुद्धा आपल्याला करता येतो. त्यामध्ये वेफर्स, जॅम, जेली, त्यानंतर विविध प्रकारचे सरबत, कॅन्डी, आईस्क्रीम जे आहे ते फळांपासून तयार केले जातात आणि त्यामुळे पपई असेल, केळी, कलिंगड, टरबूज, सीताफळ, पेरू, जांभळ, बोर, चिंचा, लिंबू, मोसंबी, संत्री अशा विविध फळांची जर शेती केली आणि फळावर प्रक्रिया करणारे उद्योग जर विकसित केले तर निश्चितपणे प्रचंड मागणी, प्रचंड किंमत आणि अर्थार्जनाचं एक मोठं साधन शेती क्षेत्रामध्ये निर्माण होईल. करार शेती ही सुद्धा एक संधी आपल्याला शेती क्षेत्रामधील सांगता येईल. उत्पादक आणि शेतकरी या दोहोंमध्ये कायदेशीर करार होऊन जी शेती केली जाते तिला आपण करार शेती असं म्हणतो. तर भारतात पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये आपल्याला करार शेती जी आहे ती यशस्वी झाल्याचं उदाहरण जे आहे ते पाहावयास मिळतं. करार शेती करताना सहकारी संस्था आहे, युवा वर्ग आहे, प्रायोजक आहे, यांनी जर पुढे आलं तर निश्चितपणे ग्रामीण जी तरुण आहे त्यांच्याकडे जर थोडीफार जरी जमीन असेल तरी सुद्धा या शेतीकडे वळल्यास त्याचा लाभ जो आहे तो लाभ या तरुण वर्गाला, युवा वर्गाला घेता येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करता येईल. कृषी आणि पर्यटन यांच्यामधला दुवा म्हणजे कृषी पर्यटन क्षेत्र होय. कृषी पर्यटन क्षेत्राला अलीकडे खूप पसंती असल्याचं आपल्याला दिसतं. शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत अगदी आठवड्याभर ते काम करतात. शहराचं वातावरण, प्रदूषण यापासून कुठेतरी विकेंडला शहर सोडून बाहेर जावं आणि निसर्गरम्य वातावरणात राहावं, निसर्गपूरक वातावरणात राहावं, प्रदूषणापासून मुक्त अशा वातावरणात राहावं. ग्रामीण जीवन जे आहे ते ग्रामीण जीवन आपल्याला जगता यावं यासाठी अनेक लोक कृषी पर्यटन क्षेत्रात जातात आणि या ठिकाणी अगदी ग्रामीण जे जेवण आहे, चुलीवरचं जेवण आहे त्याचा ते आस्वाद घेतात. तिथे जर फळबागा असेल तर फळबागांमध्ये ते सैर करतात. बैलबंडी असेल तर बैलबंडीची रपेट जी आहे ते मारतात आणि ग्रामीण जे जीवन आहे त्या जीवनाचा आस्वाद जे आहे तो घेतात. त्यासाठी भरपूर पैसा मोजायलाही शहरी लोक तयार असतात आणि म्हणून कृषी पर्यटन हा सुद्धा एक चांगला व्यवसाय शेती क्षेत्रामध्ये असलेला आपल्याला दिसतो आणि भरपूर पैसा या क्षेत्रामध्ये असल्याचंही आपल्याला दिसतं. त्यानंतर निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनावर भर देणं सुद्धा गरजेचं आहे की ज्या वस्तू शेती क्षेत्रामधून निर्यात होतात त्यामध्ये प्रामुख्याने चहा आहे, तंबाखू आहे, मसाल्याचे पदार्थ आहे, फळे आहे, फुले आहे, अशा वस्तूंचं उत्पादन जर शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केलं तर देशाची जी निर्यात आहे ते निर्यात वाढेल आणि निर्यातीतून परकीय चलन जे आहे ते प्राप्त होईल आणि मोठा अर्थार्जन जे आहे ते या क्षेत्रामधून प्राप्त होऊ शकतो. म्हणून निर्यात होणाऱ्या ज्या शेती उत्पादन आहे त्या शेती उत्पादनावर भर देणं सुद्धा काळाची गरज आहे. सोबतच कृषीवर आधारित जे उद्योग आहे, कृषी प्रक्रिया उद्योग जे आहे त्यावर भर देणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण कृषी हे विकासाचं इंजिन आहे. जोपर्यंत इंजिन वेग घेणार नाही तोपर्यंत मागचे डबे जे आहे ते वेग घेणार नाही. कारण कृषी मधून निघणारा जो कच्चा माल आहे त्यावर हे कृषी उद्योग अवलंबून असतात. त्यावर या उद्योगांचा विकास अवलंबून असतो आणि म्हणून तेल उद्योग, डाळ, कापड, साखर, ज्यूट हे सर्व उद्योग जे आहे या उद्योगांना जर वेग द्यायचा असेल तर कृषीवर आधारित जे उद्योग आहे त्यांना मिळणारा कच्चा माल प्राप्त करण्यासाठी कृषी उत्पादन वाढविणे सुद्धा गरजेचं असतं. एकूणच जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की
शेती क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा मूलाधार आहे. शेती संपली तर जीवनही संपेल, हे शाश्वत सत्य आहे. आणि म्हणून वर्तमान काळामध्ये हवामानात होणारे बदल, जागतिक तापमान वाढ, नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, किडीचा प्रादुर्भाव, शेतीची अल्प उत्पादकता यावर लक्ष आपण केंद्रित करता आणि वाढती लोकसंख्या सामावून घेण्याची क्षमता असल्याने शेती सुदृढ करणे आवश्यक आहे. आणि म्हणून शेतीमध्ये जी काही आव्हानं आहे, ती आव्हानं आपल्याला पेलायची आहे. त्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि शेती अधिक फायदेशीर कशी होईल याचा आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी विचार करायचा आहे. तर जी काही आव्हाने शेतीसमोर आहे त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं आव्हान आपल्याला सांगता येईल की संसाधनांचा पुरेपूर किंवा योग्य असा वापर. जमीन, पाणी, ऊर्जा, पर्यावरण, जंगल हे सगळे जे स्रोत आहे याचा जर आपण योग्य वापर केला, पुरेपूर वापर केला, युक्त आणि आदर्श वापर जर केला तर निश्चितपणे शेती उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढेल आणि काटकसरीने युक्त वापर करणं ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस वाढणारा जो आर्थिक ताण आहे, शेतीवरचा जो आर्थिक ताण आहे, हे सुद्धा आपल्याला एक शेती क्षेत्रामधलं आव्हान सांगता येईल. दिवसेंदिवस बी बियाण्यांची किमती वाढतात आहे, खत, कीटकनाशक यांच्या किमती वाढतात आहे आणि म्हणून मजुरीचे दर जे आहे ते सुद्धा सातत्याने वाढत आहे आणि म्हणून उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. परंतु त्या तुलनेमध्ये आपल्याला जी काही शेतमालाला किंमत आहे, हमी भाव आहे, जो मिळत नाही आणि म्हणून जो काही आर्थिक ताण आहे शेतीवरचा, तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि कमी खर्चाची शेती कशी होईल याचा विचार आपल्याला या आव्हानांमध्ये करावा लागेल. शेतीचं जे धारण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतीचं मर्यादित क्षेत्रफळ आणि सातत्याने वाढणारी जी लोकसंख्या आहे त्यामुळे दिवसेंदिवस धारण क्षेत्र कमी कमी होत आहे आणि जर धारण क्षेत्र कमी झालं तर ते अनार्थिक एकक बनतं. त्यावर येणारा खर्च जास्त असतो आणि तुलनेने उत्पादन जे आहे ते कमी होतं आणि म्हणून या धारण क्षेत्रावर आपल्याला सहकारी शेतीसारखा उपाय जो आहे तो अवलंबावा लागेल आणि तरच शेती जी आहे ती फायदेशीर आपल्याला करता येईल. त्यानंतर युवकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. युवकांचा शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला नकारात्मक स्वरूपाचा दिसतो. म्हणजे सुशिक्षित जे युवक आहे त्यांना कमी पैशाची नोकरी करणं ते पसंत करतात, परंतु शेती कडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो नकारात्मक स्वरूपाचा आपल्याला दिसतो. तेव्हा शेती मध्ये जर वेगवेगळे प्रयोग केले, शेती मध्ये जर आपण आधुनिक तंत्राचा वापर केला तर निश्चितपणे शेती फायद्याची कशी होईल हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आला पाहिजे. शेती विषयक जर सकारात्मक दृष्टिकोन तरुणांमध्ये आला तर निश्चितपणे सुशिक्षित तरुण पिढी जी आहे ती शेतीकडे वळेल आणि वेगवेगळे प्रयोग जर त्यांनी शेतीमध्ये केले तर शेती उत्पादनामध्ये वाढ होईल आणि शेती फायदेशीर जी आहे ती ठरू शकेल. हवामानातील बदल आपण बघितलेच की ते सुद्धा एक आव्हान आहे की भारतीय शेतीला आपण मान्सूनचा जुगार असं म्हणतो आणि म्हणून हवामानातील बदल जे आहे त्या बदलांचा अंदाज घेऊन आपल्याला पिकांचं जे नियोजन आहे ते नियोजन करता आलं पाहिजे किंवा ते नियोजन करणं हे सुद्धा शेती समोरचं एक आपल्याला आव्हान सांगता येईल. शेतीचं व्यवस्थापन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की शेती आहे, शेतीच्या पद्धती आहे, पीक नियोजन आहे, सिंचन व्यवस्था आहे, पिकांची निवड आहे, प्रक्रिया आणि बाजारीकरण आहे, इत्यादींसाठी शेतीत व्यवस्थापन करण्याची गरज आहे. योग्य नियोजन असेल, योग्य व्यवस्थापन जर शेती क्षेत्रामध्ये असेल तर निश्चितपणे शेती जी आहे ती फायद्याची ठरू शकते. म्हणून शेतीचं नियोजन आणि व्यवस्थापन करण्याचं सुद्धा आव्हान शेती क्षेत्रासमोर आपल्याला दिसतं आणि तांत्रिक ज्ञान जे आहे ते ज्ञान आपण अवगत केलं पाहिजे.
तांत्रिक ज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. काळानुरूप प्रवाहानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल करायचे असतात. तसंच शेती क्षेत्र जे आहे त्या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा काळानुसार जे नवनवीन बदल होतात ते नवनवीन बदल स्वीकारण्याची क्षमता जी आहे ती क्षमता शेती क्षेत्रामध्ये आली पाहिजे. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान आहे, त्यानंतर जैविक तंत्रज्ञान आहे, अंतराळ आणि अणुऊर्जा आहे, तंत्रज्ञान आहे, पुनर्वापर ऊर्जा आहे, पर्यावरण व तंत्रज्ञान आहे, इत्यादीचा वापर करून ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आणि पर्यायाने शेतीचा विकास करणे. शेती क्षेत्रामध्ये इको तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास जुन्या आणि नवीन ज्ञानाची सांगड घालून शेतीचा विकास करण्याचं जे आव्हान आहे ते आव्हान आम्हाला स्वीकारायचं आहे, पेलायचं आहे, की जेणेकरून शेती ही संधी म्हणून आमच्या समोर उभी राहील आणि निश्चितपणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो मोठा असेल. त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये गोदामाची व्यवस्था झाली पाहिजे. त्यानंतर सिंचनाच्या सुविधा झाल्या पाहिजे, शेतमालाला हमी भाव प्राप्त झाला पाहिजे. खेडे जे आहे ते शहरांशी जोडले गेले पाहिजे. वाहतुकीची जी साधनं आहे ते साधनं जी आहे ती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाली पाहिजे. ही सगळे आव्हाने आम्हाला शेती क्षेत्रामध्ये स्वीकारली तर निश्चितपणे शेती जी आहे ती फायद्याची होईल. वरील सर्व आव्हानांचा विचार केला तर शेती अद्ययावत आणि उत्पादनक्षम बनविण्याचा प्रयत्न करणं हेच शेती विकासाचं अंतिम ध्येय असणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की शहर ही स्मार्ट झाली पाहिजे, परंतु शहरांसोबतच आमची विलेजेस, आमची गावं जी आहे ही सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे. कारण जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम, सुदृढ, मजबूत आणि समृद्ध होणार नाही तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था समृद्ध, सुदृढ आणि विकसित होणार नाही. आणि म्हणून आम्हाला स्मार्ट सिटी सोबतच स्मार्ट विलेजेस ही संकल्पना सत्यामध्ये उतरवायची आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये लोकल टू ग्लोबल असा नारा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे, तर आमच्या लोकल प्रॉडक्टला ग्लोबल मार्केट पर्यंत जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी शेती क्षेत्राचा विकास करणे हे काळाची गरज आहे, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानं याचा आपण या भागामध्ये विचार करू. सुरुवातीला आपण बघू की सेवा म्हणजे काय. तर सेवा म्हणजे व्यक्तीने अथवा संस्थेने केलेली अशी कृती की ज्याद्वारे दुसऱ्याला समाधान आणि आनंद प्राप्त होईल. सेवा क्षेत्रामध्ये ज्या आर्थिक क्रिया येतात त्या प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक असतात. या क्षेत्रामध्ये समजा आपण ढोबळमानाने वितरण सेवा, व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा, व्यापार, वाहतूक, दळणवळण, हॉटेल, रेस्टॉरंट, विमा, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, सामाजिक सेवा या सर्व सेवांचा समावेश जो आहे तो सेवा क्षेत्रामध्ये होतो. भारताच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो 1950-51 मध्ये 31.9% होता आणि आज घडीला हा वाटा 55%च्या वर गेल्याचा आपल्याला दिसतो. तसेच निर्यातीत मध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 1950-51 मध्ये 10.4% होता. तो वाढून 2018-19 मध्ये 38.2% झाला. सेवा क्षेत्रामधला जो व्यापार आहे तो सतत अनुकूल स्वरूपाचा राहिलेला दिसतो.
तर सेवा क्षेत्रामध्ये ज्या काही संधी आहे त्या संधीच्या संदर्भात आपण विचार करू. त्यामध्ये पहिल्या सेवा आहे व्यापार सेवा, ज्याला आपण ट्रेड सर्व्हिसेस असं म्हणतो. तर जीडीपीचा जर आपण विचार केला तर सेवा क्षेत्रापैकी सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तर तो व्यापार सेवांचा राहिलेला आहे. 2006 मध्ये भारतात सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात 51% परकीय थेट गुंतवणुकीला, तर जानेवारी 2012 मध्ये सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात 100% परकीय थेट गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. आणि सप्टेंबर 2012 पासून मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात 51% परकीय थेट गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच कृषी उत्पादन जे आहे त्या कृषी उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळत आहे. परकीय गुंतवणुकीमुळे असंघटित असलेल्या रिटेल क्षेत्रामध्ये संघटितपणा निर्माण झालेला आहे. मालाची योग्य निवड, प्रमाणीकरण, शुद्धता, स्वच्छता, उच्च तंत्रज्ञानाचा वापर, साठवण, पॅकेजिंग ही अत्याधुनिक रिटेल उद्योगांची परिवर्तन असल्यामुळे त्याचा लाभ ग्राहकांनाही होत आहे आणि उत्पादकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होताना दिसतो. त्यानंतर तिसरं आपल्याला क्षेत्र सांगता येईल टुरिझम, हॉटेल आणि रेस्टॉरंट. साधारणपणे जे जागतिक स्तरावर पर्यटन करणारे लोक असतात त्यामध्ये भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची जी संख्या आहे ती 2018-19 मध्ये 1,04,00,000 होती. म्हणजे जगातील एकूण पर्यटकांपैकी 0.8% पर्यटक भारताला जवळजवळ भेट देतात. 2018-19 या वर्षामध्ये पर्यटनातून $28.7 बिलियन परकीय चलन जे आहे ते भारताला प्राप्त झाले. म्हणजेच या क्षेत्रामध्ये अनेक संधी आणि अर्थार्जनाचा मार्ग जो आहे तो प्राप्त होतो. माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्थापन, त्याला आपण ITBPM असं म्हणतो. या क्षेत्रातील सेवांचा जो वृद्धी दर आहे तो 2017-18 मध्ये 8.4% होता. भारतातून जी IT निर्यात होते त्यातील 90% निर्यातीचे जे ग्राहक आहेत त्यात अमेरिका, इंग्लंड व युरोपियन युनियनचा समावेश आपल्याला दिसतो. वाहतूक सेवांच्या संदर्भात देखील भारताच्या परकीय व्यापाराचा जो काही आकारमान आहे त्या आकारमानापैकी 95% आणि किमतीच्या 68% वाहतूक जी आहे ती वाहतूक समुद्र मार्गाने होते. तर बंदर सेवा, ज्याला आपण पोर्ट सर्व्हिसेस म्हणतो, तर या अंतर्गत 2017-18 मध्ये भारतातील मोठ्या बंदरातून एकूण 679 मिलियन टन मालाची वाहतूक करण्यात आली. तर 2018-19 मध्ये एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 518 मिलियन टनाची वाहतूक जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. गृहसेवा या सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली संधी असलेली आपल्याला दिसते. बांधकाम क्षेत्र हे तसं सेवा क्षेत्रामध्ये गणल्या जात नाही, परंतु गृहसेवा आणि रिअल इस्टेट या सेवांना मात्र सेवा क्षेत्रामध्ये गणलं जातं. रोजगार क्षमतेचा आपण विचार केला तर कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणारं जर कोणतं क्षेत्र असेल तर ते म्हणजे गृहनिर्माण क्षेत्र होय. गृहनिर्माणामुळे जवळपास 300 जे उपक्षेत्रे आहेत ते निर्माण होतात. त्यामध्ये स्टील, सिमेंट, वाहतूक, ऊर्जा, वायू, पाणी पुरवठा,
वित्तीय सेवा, बांधकाम सेवा इत्यादी अनेक प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत ग्रामीण भागामध्ये 4 कोटी आणि शहरी भागामध्ये 2 कोटी घरे बांधायचे जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टामुळे या बांधकाम क्षेत्रामध्ये रोजगार संधी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि त्याला भरपूर वाव सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आउटसोर्सिंगच्या सेवा आहे त्यामध्ये अलीकडच्या काही वर्षामध्ये भारतातील संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच उच्च शिक्षित व इंग्रजी बोलू शकणारे जी वाढती तरुण पिढी आहे त्यामुळे भारत हळूहळू सर्व जगाला आउटसोर्सिंग सेवा पुरवणारा देश म्हणून भूमिका बजावत आहे. भारत हा अतिकुशल तंत्रज्ञ पुरवणारा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश आहे. याचबरोबर उत्पादन, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, दूरसंचार, जहाज निर्माण, विमान निर्माण आणि पर्यटन या क्षेत्रामधील सुद्धा भारताची जी क्षमता आहे ती वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहे. सेवा क्षेत्राचा विकास देखील आपण बघितलं की अतिशय समाधानकारक असा आहे. पण तरी सुद्धा सेवा क्षेत्रासमोर सुद्धा अनेक आव्हाने जी आहे ती आव्हाने आपल्याला दिसून येतात. मोठमोठ्या विकसित देशात सेवा क्षेत्रामधूनच अनेक ज्या संधी आहेत रोजगाराच्या त्या उपलब्ध झालेल्या दिसतात, यात शंकाच नाही. म्हणूनच राष्ट्राची आर्थिक नीती सुधारण्यासाठी सेवा क्षेत्राचा सुनियोजित विकास करणे महत्वाचे आहे. सेवा क्षेत्राच्या अस्तित्वामुळे, प्रगतीमुळे रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या आपोआपच समाजाच्या गरजेनुसार चालून येतात. तसेच त्याच्या सकारात्मक जो परिणाम आहे तो परिणाम राष्ट्रीय उत्पन्नात होतो आणि दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा होतो आणि देशाची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारते. भारतात सेवा क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी अधिक वाव आहे. त्यासाठी काही आव्हाने पेलण्याची गरज मात्र आहे. तर साधारणपणे कोणकोणती आव्हाने सेवा क्षेत्रामध्ये आहेत त्यांचा सुद्धा आपण विचार करू. त्यामध्ये पहिलं आव्हान आपल्याला सांगता येईल की पुरेसे विपणन आणि संशोधन. सेवा क्षेत्राचा विकास होण्यासाठी सेवा विपणनाचे संशोधन करणे आवश्यक आहे. विपणनाच्या सेवा प्रदान करताना ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार, मागणीत होणाऱ्या बदलानुसार संशोधन करणं गरजेचं आहे. अत्याधुनिक युगामध्ये ज्या काही बदलत्या गरजा आहेत त्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन जर त्यानुसार उत्पादन केलं, मागणीनुसार जर उत्पादन केलं तर निश्चितपणे बाजारपेठेमध्ये सेवा क्षेत्रात उत्पादित झालेल्या जे काही उत्पादन आहे त्याला देशी आणि विदेशी अशा बाजारपेठा ज्या आहेत त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर दुसरं आव्हान आपल्याला सांगता येईल की व्यवस्थापन आणि ग्राहक यांचा आपसी ताळमेळ जो आहे तो दिसत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती घडवून आणायची असते तर व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. योग्य ताळमेळ जो आहे तो ताळमेळ असला पाहिजे. ग्राहक आणि सेवा व्यवस्थापन जवळजवळ बऱ्याच प्रकारच्या ज्या अडचणी आहेत आणि गैरसमजुती आहेत त्या जर दूर झाल्या तर निश्चितपणे या क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी निश्चितपणे वाढतील किंवा रोजगार संधी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होतील. त्यानंतर कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्या सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा संपर्काचा जो अभाव आपल्याला दिसतो ते सुद्धा एक आव्हान आपल्याला सेवा क्षेत्रासमोरील सांगता येईल की ग्राहकांच्या अपेक्षेनुसार त्यांना वेळेवर आणि गुणात्मक सेवा मिळण्याची जी अपेक्षा असते ती अपेक्षा
स्वाभाविक असते आणि ही अपेक्षा पूर्ण करणे हे प्रत्येक सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्पादकाचं कर्तव्य असतं आणि म्हणून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये योग्य ताळमेळ राहायला पाहिजे, योग्य समन्वय राहायला पाहिजे. तरच सेवा क्षेत्राचा जो विकास आहे हा अधिक वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की विपणन संशोधनाचा जो वापर आहे तो वापर योग्य व्हायला पाहिजे. विपणन संशोधनाचा अपुरा वापर हे सुद्धा सेवा क्षेत्रामधील एक आव्हान आपल्याला सांगता येईल की विपणन संशोधन झालं, पण जोपर्यंत विपणन संशोधनाचा पुरेपूर वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये येत नाही तोपर्यंत त्या संशोधनाचा अर्थ राहत नाही आणि म्हणून या संशोधनाचा उत्पादन प्रक्रियेमध्ये योग्य वापर होणं हे सुद्धा एक आव्हान आपल्याला सेवा क्षेत्राचं सांगता येईल. त्यानंतर सेवांचा जो स्तर आहे हा सेवांचा स्तर उंचावण्याची सुद्धा गरज आहे. मुक्त व्यापार, जागतिकीकरण यामुळे सर्व जग जे आहे ते जवळ आलेलं आहे. जगामध्ये एखादी जर फॅशन आली, एखादं जर तंत्रज्ञान आलं, एखादा जर उत्पादन क्षेत्रामधला बदल आला तर तो क्षणार्धात जगभर अनेक देशांमध्ये पोहोचतो. इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, इतकी प्रसार माध्यम विकसित झालेली आहे आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहे याचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्या निरीक्षण केल्यानंतर तसतसे बदल आपल्याला आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये करता आले पाहिजे. कारण आपली स्पर्धा ही आपल्या देशातील उद्योगांशी नाही, तर आपली स्पर्धा ही विदेशामध्ये असणारे जे प्रगत देश आहे, जे विकसित देश आहे, जे ज्यांचा तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये जे अगदी अपडेट आहे या देशांशी आहे आणि म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत स्पर्धा करताना स्वतःला सुद्धा तितकंच तत्पर राहावं लागतं आणि म्हणून सेवा क्षेत्राचा जो स्तर आहे तो जर उंचावला तर निश्चितपणे आपल्या सेवा क्षेत्रामधील वस्तू किंवा आपलं सेवा क्षेत्र आहे हे जागतिक बाजारपेठेमधील सेवा क्षेत्राशी स्पर्धा करू शकेल आणि तुल्यबळाने जेव्हा आपण स्पर्धा करू तेव्हा आपल्याला आपलं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व सुद्धा जागतिक बाजारपेठेमध्ये प्रस्थापित करता येईल आणि म्हणून सेवा क्षेत्रातील ज्या काही हालचाली आहे त्यावर सूक्ष्म नजर ठेवून तसे बदल करणे हे सुद्धा एक आव्हान आपल्याला सेवा क्षेत्रासमोर दिसतं. एकूणच आपण जर विचार केला तर कृषी क्षेत्र असो वा सेवा क्षेत्र असो ह्या दोन्ही क्षेत्रात गतिमान करायचं असेल तर त्यांच्यामध्ये संधी ज्या आहेत त्याचा तर फायदा घ्यायचाच आहे, पण जी आव्हानं या क्षेत्रामध्ये आहे त्या आव्हानांना आपल्याला स्वीकारायचं आहे, त्या आव्हानांचा आपल्याला सामना करायचा आहे आणि आपल्याला सुद्धा त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि आपली अर्थव्यवस्था, आपली ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करायची आहे. निश्चितपणे त्या दोन्ही क्षेत्राच्या संदर्भामध्ये जी काही संधी आणि आव्हानं आहेत त्या दोन्हीचे चर्चा मला दिलेल्या नियोजित वेळामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. भरपूर काही आपल्याला मांडता येतं, परंतु मर्यादित वेळेचा विचार करून या विषयासंदर्भात मी मांडणी या ठिकाणी विषयाची केलेली आहे. या ठिकाणी मला महाविद्यालयाने जी संधी दिली आपल्याशी विद्युत मला साधता आलं त्याबद्दल मी आयोजक महाविद्यालयाचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते.